सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनात निवडणूक आयोगावरील आरोप, बिहारमधील सखोल मतदार यादी फेर तपासणी यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले। तर दुसरीकडे विरोधकांच्या आक्रमकतेला न जुमानता सत्ताधारी यावेळी अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेत आहेत। दरम्यान आता नुकतेच केंद्र सरकारने महत्त्वाचं मानले जाणारे ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक 2025 संसदेत मंजूर करण्यात आले। याच विधेयकातील तरतुदी आणि सरकारची भूमिका याबाबत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सविस्तर माहिती दिली आहे। अश्विनी वैष्णव यांनी एक्स या समाज माध्यमावर एक ट्विट केलंय। या ट्विटमध्ये ऑनलाईन गेमिंग संदर्भातील या विधेयकात नेमक्या काय तरतुदी आहेत याची माहिती दिली। गेल्या 11 वर्षात डिजिटल तंत्रज्ञान चांगलंच विकसित झालंय। या विकासामुळे देशाची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे असं सांगितलं। तसेच या विधेयकाच्या माध्यमातून सोशल गेमिंगला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या विधेयकाच्या मदतीने गेमिंग क्षेत्रात ज्या चांगल्या बाबी आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचे, तर मध्यमवर्गीय तरुणांसाठी ज्या गोष्टी घातक आहेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। ऑनलाईन गेमिंगचे ई स्पोर्ट्स, ऑनलाईन सोशल गेम्स, ऑनलाईन मनी गेम्स 3 विभागात वर्गीकरण करता येईल। ई स्पोर्ट्स हे ट्रेनिंगवर आधारित अनेकदा टीममध्ये खेळले जाणारे खेळ आहेत, तर सोशल गेम्स हे आनंद मिळावा म्हणून, शैक्षणिक मदत मिळावी म्हणून गेम्स असतात। तर ऑनलाईन गेम्समध्ये आर्थिक जोखीम असते, या खेळांचे व्यसनही लागू शकते, हे खेळ धोकादायक असतात असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले।